तर मित्रमैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अनुभवणार आहोत कुंभे धबधबा, तिथला भन्नाट बोगदा. रस्त्यानं जाताना डोळ्यांचं पारणं फेडणारी अप्रतिम दृश्य आणि शेवटी काही क्षण अक्षरशः श्वास रोखायला लावणारा कुंभे धबधबा. तर चला निघूया मुंबईपासून अगदी जवळ असणाऱ्या आपल्या सुंदर अशा कोकणातील कुंभे धबधब्याकडे. माणगावमधून हायवे सोडून आपण कुंभे धबधब्याकडे वळलो आणि खरं सांगायचं तर इथूनच या सफरीचा मूडच बदलतो. कोकणची प्रसन्न सकाळ, गावातील ते शांत निवांत वातावरण, आजूबाजूला पसरलेली हिरवाई आणि त्या वातावरणात मनाला मिळणारं एक वेगळंच तृप्त समाधान. बघा ना, जसं जसं आपण पुढे जातोय तसं आपण निसर्गाच्या एका वेगळ्याच अनोख्या जगात प्रवेश करतोय असंच वाटतंय. इथे एक खास गोष्ट आहे. बघा ना, हा नजारा, ना गर्दी ना ट्रॅफिक, नुसतं मोकळं रान, निरभ्र आकाश, डोंगरांची मैफिल आणि त्या डोंगरांच्या कुशीतून हळूच डोकावणारे छोटे छोटे धबधबे. आहा, प्रत्येक वळणासोबत एक नवीन दृश्य नजरेस पडतं. कधी डोंगर, कधी हिरवीगार दरी. हा जाणारा रस्ता बघा ना, जणू काही तो आपल्याला म्हणतोय, थांबू नकोस, अजून पुढे ये, कारण खरी मजा अजून बाकी आहे. आहा, इथे वेळ कसा निघून जातो हेच कळत नाही. वळणावळणानं जाताना जणू डोंगरानं आकाशाला कडेवर घेतल्याचाच भास होतो. दोन्ही बाजूंच्या गर्द झाडीतून जाणारा हा रस्ता आणि समोरून हळूच डोकावणारा कुंभे धबधब्याचा डोंगर. नजरेसमोर निसर्गाचं हे रूप पाहून उत्सुकता आता आणखी वाढतच चालली आहे. आता हा आहे कुंभेवाडीकडे जाण्याचा रस्ता. इथून ग्रामपंचायतीची पावती फाडून आपण पुढे जाऊया. आणि आता इथून आपल्या प्रवासाची खरी सुरुवात होत आहे, कारण हा रस्ता आपल्यामध्ये एक वेगळीच उत्कंठा वाढवतो. बाजूचा मनमोहक निसर्ग आणि प्रत्येक क्षणी बदलणारं दृश्य, यामुळे आपण अक्षरशः भारावून जातो. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधून जाणारा हा रस्ता आणि त्याला लागून असणारी दाट हिरवाई डोळ्यांना सुखद स्पर्श करते. इथे क्षणभर थांबलं की भारी वाटतं. आज आपल्यासोबत हा आहे गणंजय रहाटे. याच नावानं त्याचं चॅनल आहे. एकदा नक्की भेट द्या. चला आता पुढील नजाऱ्यासाठी आपली कुर्सी की पेटी बांध लो, कारण आता आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत तिथला अनुभव काहीसा वेगळाच आहे. आता या बोगद्याच्या मधून आपण डोंगराच्या पलीकडील बाजूला जाणार आहोत आणि खरं सांगायचं तर इथून पुढे काय दिसणार आहे याची उत्सुकता आणखी वाढते. मग श्वास रोखलाय ना? बघा आणि अनुभव करा. डोंगराच्या पलीकडील बाजूला झिरपणारं पाणी आणि त्यातून निघणारी आपली गाडी. वाह, काय भन्नाट अनुभव आहे हा. अगदी काही क्षणांसाठी वाटतं आपण एखाद्या सिनेमातल्या दृश्यातूनच प्रवास करतोय. आता आपण अशा उंचीवर आणि माळरानावर आलोय ना की इथला हा शांत निवांत निसर्ग पाहिल्यावर ही सफर संपूच नये असंच वाटतंय. आकाशानं पांघरलेली ती पांढरी शुभ्र चादर, निळाशार आकाशाच्या पलंगावर आपण निवांत पहुडावं आणि हा नजारा डोळ्यात नाही तर मनात साठवून घ्यावा. आहा, आणि आता बघा, हाच तो क्षण
आणि हेच ते दिव्य स्वप्न जे आपण आता उघड्या डोळ्यांनी बघणार आहोत. बघा ना, गर्द हिरवाईत महादेवाला दुधाचा अभिषेक करावा आणि सह्याद्रीनं त्याचं कौतुक करावं असा हा नजारा. निसर्गाची ही भव्यता पाहताना काही क्षण खरंच शब्द अपुरे पडतात. आता अगदी जवळ जाऊन आपण हे सुख अनुभवूया. पण त्या अगोदर इथून उतरताना घसरणार नाही याची काळजी घेऊनच. कारण निसर्ग सुंदर असला तरी तो आपल्याला नेहमीच सावध राहायला शिकवतो. आणि आता कॅमेरा बोलेल. निरंतर कोसळणारा हा धबधबा, उडणारे पाण्याचे असंख्य तुषार, चेहऱ्यावर अलगद स्पर्श करणारी वाऱ्याची झुळूक आणि इथली ही एकांत, निवांत शांतता. क्षणभर असं वाटतं जगातला बाकी सगळा गोंगाट मागे कुठेतरी हरवून गेला आहे. निसर्गाचा हा अद्भुत सोहळा अनुभवताना आपलं मन आता एका वेगळ्याच तृप्तीचा आभास करत आहे. पण धबधब्याच्या या ठिकाणी आल्यावर मात्र थोडं पुढे जाऊन सेल्फी काढण्याचा मोह मात्र आवरावा लागेल. कारण हीच ती जागा आहे जिथे बरेच अनर्थ घडतात. निसर्गाचा आनंद घेताना त्याचं सौंदर्य जपणं आणि स्वतःची काळजी घेणं ही आपलीच जबाबदारी आहे. त्यामुळे तेवढी काळजी घ्या. घाई करू नका आणि निवांत या कुंभे धबधब्याला भेट द्या. निसर्गाचा मनमुराद आनंद घ्या, पण सुरक्षिततेची काळजी घेत. तर मित्रमैत्रिणींनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. कशी वाटली ही अनोखी सफर? तुम्हालाही कुंभे धबधब्याला भेट द्यायला आवडेल का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू एका नवीन सफरीमध्ये, एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत कोकण गंध फिल्म्सला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. कॅमेऱ्यातून अलगद तुमच्या हृदयापर्यंत.